99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ज्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन आहे, या ग्रंथ प्रदर्शन परिसरात आहे मी। जवळपास 254 स्टॉल जे आहे ते या ग्रंथ प्रदर्शन ज्या ठिकाणी 99 संमेलनामध्ये ज्या ठिकाणी भरलेलं आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अनेक चांगला उत्स्फूर्त मागील 4 दिवसात चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो वाचकांचा या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर वेगवेगळी पुस्तकं जी आहेत ती यावेळी या संमेलनात आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत या जे महामंडळ जे आहे अखिल भारतीय महामंडळ याचे कार्यवाहक जे आहेत सुनीता राजे ते आपल्यासोबत आहेत। मॅडम, खूप मोठ्या पद्धतीचं हे ग्रंथ प्रदर्शन या ठिकाणी आता भरवलेलं आहे आणि काय एकूणच प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। आम्ही संयोजकही आहोत आणि आम्ही महामंडळाचे पदाधिकारीही आहोत। एक आदर्श संमेलन या ठिकाणी व्हावं अशी इच्छा होती। मी स्वतः संस्कृती प्रकाशनाचे प्रकाशक आहे आणि गेली 25 वर्ष मी साहित्य संमेलनाला येत असते आणि त्यामध्ये काय अडचणी असतात याची मला अतिशय चांगल्या प्रकारे जाणीव होती आणि त्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की 254 स्टॉल आहेत। स्टॉलची संख्या खूप 400 वगैरे केली तर मग पहिल्या प्रकाशकाला कदाचित संधी मिळते पण शेवटचा प्रकाशक नाराज होऊन जातो। त्यामुळे एक मर्यादित संख्या करावी अशी इच्छा मी व्यक्त केलेली होती आणि वरून कव्हर असावं, कारण कधीकधी संमेलनामध्ये वर दव साचत असतं आणि त्याचं पाणी येत असतं, पाऊस येण्याची शक्यता असते। अशा वेळी फक्त कापडी मंडप जर असेल तर पुस्तकं भिजण्याची शक्यता असते आणि अशा अनेक ठिकाणी झालेलं आहे। प्रकाशकांच्या राहण्याची व्यवस्था चांगली नसते। ह्या सगळ्या सोयी इथं दूर केल्यात आणि प्रत्येकाला ग्रंथ प्रदर्शनात येऊनच पुढे सभागृहात जायचं आहे। तर या ठिकाणी नागपूरपासून गडचिरोलीपासून कणकवलीपर्यंत सिंधुदुर्गपर्यंत आणि बृहन महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मग ज्ञानपीठ असेल, वाणी प्रकाशन दिल्ली असेल, साहित्य अकादमी असेल, महाराष्ट्र शासनाचा स्टॉल असेल आणि आपल्या मराठी भाषेतले सगळे प्रकाशक, सगळ्या लहान प्रकाशकांना सुद्धा ज्यांचा एक 4च पुस्तकं प्रकाशित झालीत त्यांना सुद्धा या ठिकाणी येण्याची अतिशय इच्छा असते आणि ते सगळे प्रकाशक या संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सगळे आपण बघत असाल प्रत्येक रोमध्ये गर्दी आहे, लोक फिरतायत, पुस्तकं बघतायत आणि चांगल्या प्रकारे इथे चाललेला आहे। आणि हा जो संमेलनाचा वर्ग असतो तो वेगळाच असतो, म्हणजे महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक या संमेलनाला आवर्जून हजेरी लावतात। आपण जर 4 लोकांना बोलला तर त्यातले तुम्हाला 2 साहित्यिक आढळतील आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी संमेलनाला हजेरी लावणारी लोक आहेत, त्यांना दुर्मिळ पुस्तकं या ठिकाणी भेटत असतात आणि ब्रेल लिपीतली पुस्तकं सुद्धा यावेळी आपण ठेवलेली आहेत। प्रकाशन कट्टा आहे, प्रकाशन कट्ट्यावर अनेक पुस्तकं प्रकाशित होत आहेत। तर हे अतिशय उत्तम असं सगळं चाललेलं आहे। प्रकाशकांची ही गैरसोय होऊ दिलेली नाही आणि वाचकांचीही गैरसोय होऊ नये याची अतिशय उत्तम प्रकारे काळजी घेतलेली आहे आणि विक्री उत्तम आहे। काही पुस्तकं अशी आहेत का की जी खूप वेगळी ह्यावेळीच्या प्रदर्शनात वेगळं पण नसेल किंवा ह्यावेळेस प्रकाशित? प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत असतो। वर्षभर तो प्रकाशक त्या तयारीत असतो, त्यामुळे अतिशय वेगळ्या प्रकारची पुस्तकं आलीत। मी नावं या ठिकाणी सांगणार नाही, पण ऐतिहासिक, आर्थिक, सामाजिक वेगवेगळ्या अशा विषयाची पुस्तकं या सगळ्या स्टॉलवर आहेत। कारण मी प्रकाशक असल्यामुळे मी कुठल्याही एका पुस्तकाचं नाव घेणं म्हणजे इतरांवर अन्याय करणं आहे। खरं तर वेगवेगळी सामाजिक असतील, आर्थिक असतील, अनेक विषयाशी निगडीत, म्हणजे अगदी त्यामध्ये राजकीय जरी म्हटलं तरी हरकत नाही, अशा पद्धतीची जी पुस्तकं आहेत ती या संमेलनामध्ये जे काही ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो वाचकांचा मिळताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन सुशांतसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।